मागच्या भागात आपण पाहिलं की नुपूरचं मन काही क्षण भूतकाळात हरवलं आणि तिकडे प्रियाने बदला घेण्याची योजना आखली. तिने आपल्या मैत्रिणींच्या कानात काहीतरी कुजबुजलं आणि त्या जाणीवपूर्वक नुपूरच्या मागे उभ्या राहून बोलू लागल्या. प्रिया खरंच खूप लक्की आहे. बघ ना, किती मोठ्या घरची सून बनते आणि तिचा नवरा किती सॉफ्ट आणि स्वीट आहे. असा नवरा मिळावा म्हणून मुली तरसतात. हो खरं आहे, पण त्याचा मोठा भाऊ अगदी उलट आहे. खूप थंड आणि कडक माणूस. ऐकलंय तो जगभर फिरणारा मोठा बिझनेसमन आहे. मला तर फक्त हे समजत नाही, त्याने प्रियाच्या छोट्या बहिणीशी लग्न करायला होकार कसा दिला. आता पुढे हे ऐकून नुपूर दचकली. कदाचित तो फक्त आपल्या भावासाठी मान्य झाला असेल का? अगं नाही, तो आपल्या भावासाठी असे निर्णय घेत नाही. ऐकलंय तो आपल्या कुटुंबाशीही फार बोलत नाही. मग या लग्नासाठी हो का म्हणाला असेल? कदाचित त्याचा एखादा लव अफेअर असेल किंवा एखादं जुनं दुःख म्हणून कदाचित त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल. अगं मी तर त्या दिवशी बातम्यांमध्ये वाचलं होतं, तो कुठल्या तरी मुलीसोबत लिव्हिंगमध्ये होता म्हणे. कुठे असं तर नाही ना की फक्त समाजातून नजरेतून वाचण्यासाठी या मुलीशी लग्न करत असेल. इतका देखणा माणूस या मुलीशी लग्न करतोय. त्यांच्या कुजबुजणाऱ्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नव्हत्या. हे सगळं ऐकून नुपूर मनात विचारांच्या गर्दीत बसली होती. तेवढ्यात शिवायने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. तिने मान खाली घातली होती, पण जसं तिने नजरवर केली तसं त्यांच्या नजरा भिडल्या. तिच्या डोळ्यातला भीतीचा भाव पाहून शिवायने नजरेतूनच काहीतरी सांगितले आणि कसं कोण जाणे नुपूरही त्या नजरेत गुंतली. तिने पुन्हा मान खाली घातली. कदाचित असंच असतं जेव्हा डोळे शब्दाविना प्रेमाची भाषा बोलतात. शिवायने तिच्या कपाळावर कुंकू लावलं. आजपासून नुपूरचं नवं नाव झालं, नुपूर शिवाय किर्लोस्कर. कुंकू लागताच तिच्या मनात एक अनोखी भावना जागी झाली. हे काय होतं ते समजू शकले नाही, पण हाच अनुभव शिवायलाही जाणवत होता. अग्नीच्या साक्षीने 7 फेरे घेताना ज्याने आयुष्यात कधी कोणासमोर मान झुकवली नव्हती, तो शिवाय आज सगळ्यांसमोर झुकून नुपूरच्या पायात बिछवे घालत होता. त्यानंतर दोघांनी मोठ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. मग पाहुण्यांची रांग लागली. सगळ्यांनी भेटवस्तू दिल्या, फोटो काढले. नुपूरने पाहिलं काही चेहरे असे होते जे कधी तिची चेष्टा करत होते. तिला एकटेपणाच्या आगीत ढकलणारे लोक आज खोट्या हास्यासह तिच्यासमोर उभे होते. ते अजूनही तिला कमी लेखण्याची संधी शोधत होते. पण आता नुपूर एकटी नव्हती, ती शिवायची पत्नी होती. त्यांच्या नजरेतील उपहास शिवायने ओळखला. त्याने कोणतीही झिजक न बाळगता त्यांना शांत केलं. आता पाहायचं होतं या अपमानाची त्यांना काय किंमत मोजावी लागणार आहे. हळूहळू सगळे जेवायला लागले, पण नवदाम्पत्य मात्र अजूनही उपाशी बसलं होतं. सुमारे 2 तासांपासून पाहुण्यांची रांग सुरू होती आणि ती संपण्याची चिन्हही दिसत नव्हती. हे पाहून नुपूरला अस्वस्थ वाटू लागलं. तिला हलकंसं चक्कर आल्यासारखं वाटलं. सकाळपासूनच्या लगबगीमुळे तिने नीट नाश्ताही केला नव्हता. इथे येऊन इतके तास उलटले होते आणि तिने अजूनपर्यंत पाण्याचाही एक घोट घेतला नव्हता. ती थोडी अशक्तपणे उभी होती. तेवढ्यात तिच्या समोर कोणीतरी ज्यूसचा ग्लास धरला. तिने मान वर करून पाहिलं. शिवायची बहीण स्वरा हसत उभी होती. तिच्याच वयाची, गोडशी, पारंपरिक पोशाखात सुंदर दिसणारी ती मुलगी तिच्यासमोर ज्यूस पुढे करत म्हणाली, हा ज्यूस प्या ना. तुम्ही पाहताय ना, हे सगळं संपायला
अजून 2 तास तरी लागतील. तुम्ही खूप थकलेली दिसताय. हा ज्यूस प्या, थोडं बरं वाटेल. तिने शिवायकडेही ज्यूसचा ग्लास पुढे केला. हा तुमच्यासाठी. शिवायने ग्लास घेतला. नुपूरने ग्लास हातात घेताच तिला तिच्या मैत्रिणीची आठवण झाली. ती हलकंसं हसत म्हणाली, थँक्यू. स्वरा लगेच चहकली. अगं वहिनी, थँक्यू वगैरे काही नाही. मी तुमची नणंद आहे, शिवाय दादाची बहीण. मला नावाने हाक मारा. माझं नाव स्वरा आहे. आणि हो, तुमचं हसू खूप गोड आहे, पण तुम्ही त्याहूनही जास्त सुंदर आहात. असं म्हणत तिने प्रेमाने नुपूरच्या गालावर हलकं चुंबन दिलं आणि निघून गेली. यावर नुपूर आणखीच हसली. स्वरा बरोबरच म्हणत होती. तिच्या त्या हसण्यात एक क्षणासाठी शिवायही हरवून गेला, पण लगेच स्वतःला सावरत त्याने नजर वळवली. थोड्या वेळाने पाहुणे हळूहळू निघू लागले. नुपूरने सुटकेचा निश्वास टाकला. बरं झालं, सगळे गेले. आता तरी जेवता येईल. पण तेवढ्यात फोटोग्राफर समोर आला, जणू तिच्या भुकेलाच विराम द्यायला. सर, तुमची सोलो फुटेज घ्यायची आहे. प्लीज तुम्ही दोघं एकत्र उभे राहा. हे ऐकताच नुपूरचा चेहरा पडला. तिने हलकेच पोटाला हात लावला आणि केविलवाण्या नजरेने शिवायकडे पाहिले. हे पाहून शिवाय हलकासा हसला. तो तिच्याजवळ येऊन हळूच कुजबुजला. आई बाबांसाठी काही फोटो गरजेचे आहेत. मलाही फोटो काढून घ्यायची विशेष आवड नाही, पण त्यांच्यासाठी थोडा वेळ जुळवून घे. लवकरात लवकर फोटो काढून आपण जेवायला जाऊ. त्याचं बोलणं ऐकून नुपूरने खोल श्वास घेतला. तिला आता थोडा संयम ठेवायचा होता. पहिल्यांदाच एखादा पुरुष तिच्या इतक्या जवळ येऊन हळू आवाजात बोलत होता. ती हलकीशी शहारली. तिची भूक ओळखून त्याने आईवडिलांचा उल्लेख केला. त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल हलकासा स्नेह दाटून आला. फोटोग्राफरच्या सांगण्यावरून प्रिया आणि समीर खूप जवळ उभे राहून फोटो काढत होते. ते पाहून नुपूर थोडी अस्वस्थ झाली. शिवायने तिच्या नजरेतील संकोच ओळखला. फोटोग्राफर काही सांगण्याआधीच तो स्वतः तिच्या जवळ आला. त्याचा हात तिच्या कमरेजवळ ठेवला, पण 1 इंच अंतर ठेवून. या स्पर्शाविना जवळकीने नुपूर दचकली. तिचा तो आश्चर्यचकित चेहरा एक सुंदर छायाचित्र बनला. तिने हलकेच आपल्या कमरेकडे पाहिलं. तेही एक मोहक चित्र ठरलं. फोटोग्राफरही तिच्या सौंदर्यात क्षणभर हरवून गेला होता. तो मला स्पर्श करत नाही, माझ्याबद्दल आदर आहे म्हणून, की मला स्पर्श करायला तो कचवसतोय. तिच्या मनाच्या कोपऱ्यात एक हलकी शंका निर्माण झाली. काही अजून फोटो घेतल्यानंतर शिवाय म्हणाला, बस आता पुरे. मग तो नुपूरला जेवायला घेऊन गेला. पंक्तीत बसल्यावर शिवायने आपल्या आवडीप्रमाणेच जेवण घेतलं. जे हवं होतं तेवढंच घेतलं, बाकी नकार दिला. पण नुपूरने जे वाढलं ते सगळंच घेतलं. तिच्या पानात जवळजवळ सगळे पदार्थ होते, थोडे थोडे. तिचं ताट पाहून शिवाय हसला. काय बघताय, ती म्हणाली. हेच विचार करत होतो, तू जेवायला किती उत्सुक आहेस. असं वाटतंय जणू एखादा उपाशी माणूस सगळं गोळा करून बसलाय. नुपूर हलकंसं हसत म्हणाली, तुम्ही शेवटचं असं लग्नाचं पंक्तीतलं जेवण कधी केलं होतं. शिवाय थोडा विचार करून म्हणाला, गेल्या आठवड्यात माझ्या एका कर्मचाऱ्याच्या लग्नात गेलो होतो. नुपूरने हलकंसं मान हलवली आणि म्हणाली, मी कधी अशा लग्नातलं जेवण खाल्लं नाही. मला आठवत नाही शेवटचं कधी असं जेवण पाहिलं होतं. आज जणू पहिल्यांदाच लग्नाच्या जेवणाचा खरा स्वाद अनुभवते आहे. असं जेवण पाहण्याचंच स्वप्न बघायचे मी, ती खात खात बोलत होती. शिवायने आश्चर्याने विचारलं, असंही काही स्वप्न असतं का. ती हलकीशी हसली. आपण ज्यांना छोट्या गोष्टी समजतो त्या इतरांसाठी कदाचित मोठ्या इच्छा असतात.
ज्या गोष्टी आयुष्यात कधी मिळाल्याच नाहीत त्या स्वप्न बनतात, नाही का? शिवाय तिच्याकडे एकटक पाहत होता. तिच्या शब्दांमागची वेदना तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. हो, बरोबर आहे, तो शांतपणे म्हणाला. नवरा नवरी तयार होऊन आपल्या नव्या घराकडे निघाले. सुमित्राने मोठ्या मुलीला बाजूला बोलावून समजावलं, तुला माहीत आहे ना, तू किती मोठ्या घराची सून होणार आहेस. तिथे जाऊन सगळ्यांना आपल्या मुठीत ठेव. असं नाव कमाव की लोक तुला सोन्यासारखी मुलगी म्हणतील. जर हे जमलं तर तू फक्त या घराची नाही, त्या घराचीही राणी होशील. त्यानंतर तिने नुपूरला एकटीला नेलं आणि कडक आवाजात म्हणाली, आमचं आयुष्य आधीच तुझ्या अपशकुनीपणामुळे उद्ध्वस्त झालं आहे. तिथे जाऊन नवा तमाशा करू नकोस. लोक आम्हाला शुभेच्छा दिले नाहीत तरी चालेल, पण तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाचं नाव खराब झालं असं कोणी म्हणू नये. तुझ्या बहिणीचं आयुष्यही खराब करू नकोस. हे ऐकून नुपूरचं मन भरून आलं. जरी ती या ठोंबण्यांना सरावलेली होती तरी प्रत्येक वेळी तिच्या आत्म्याला टोचणी लागायचीच. गंभीर मनाने ती आपल्या पतीजवळ बसली आणि नव्या घराकडे प्रवास सुरू झाला. पण ते घर साधं नव्हतं. ते तर एखाद्या राजवाड्यासारखं भव्य दिसत होतं. घराभोवती पसरलेली विशाल बाग पाहून सगळे थक्क झाले. मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी कारनेत जावं लागत होतं. सुमित्राच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. ती अभिमानाने आपल्या मोठ्या मुलीकडे पाहत होती. ती आता या भव्य घराची सून झाली होती. काही दिवस इथे थांबायचं ठरवून ती मोठ्या मुलीला विविध सूचना देत होती. हे सगळं पाहून शिवायने वळून आपल्या पत्नीकडे पाहिलं. नुपूर अजूनही घराकडे पाहत होती, पण इतरांसारखी नाही. तिच्या डोळ्यात केवळ शांतता आणि हलकासा उत्साह होता, ना लोभ ना कोणतीही महत्त्वाकांक्षा. हे पाहून शिवाय मनातल्या मनात हसला, पण नेहमीप्रमाणे त्याचं हसू कुणालाही दिसलं नाही, अगदी त्याच्या पत्नीला सुद्धा नाही. रीतीप्रमाणे नवदाम्पत्याची आरती उतरवली गेली. दोन्ही सुनांना एक एक पेटलेला दिवा आणि पितळेचं भांडं दिलं गेलं. ते हातात धरून त्यांना घरात प्रवेश करायचा होता. स्वार्थाने भरलेल्या सुमित्राने मोठ्या मुलीला हलका दिवा आणि छोटं भांडं दिलं आणि छोट्या मुलीला म्हणजे नुपूरला सर्वात जड दिवा आणि मोठं पितळेचं भांडं दिलं. तिचा हेतू स्पष्ट होता. नुपूर ते सांभाळू शकणार नाही, सगळ्यांसमोर पडेल आणि तिची अब्रू जाईल आणि मोठी मुलगी सगळ्यांच्या नजरेत चांगली ठरेल. जसं तिने ठरवलं होतं तसं होऊ लागलं. नुपूरला ते जड भांडे आणि दिवा सांभाळणं कठीण जात होतं. जिने कधी पाण्याचा घडाही उचलला नव्हता ती इतकं वजन कसं उचलणार. तिने इकडे तिकडे मदतीसाठी पाहिलं, पण तिच्या आईने तिच्याकडे पाहणंही गरजेचं समजलं नाही. ती तर मोठ्या मुलीची साडी नीट करत होती. प्रिया मात्र सहजपणे दाराजवळ जाऊन उभी राहिली आणि नुपूर त्या जड वस्तू सांभाळताना डगमगली. तिचं संतुलन बिघडलं. ती पडणार इतक्यात एका मजबूत हाताने तिला धरून उभं केलं. तिने घाबरून डोळे मिटले होते. डोळे उघडल्यावर पाहिलं शिवायने तिला सावरलं होतं. त्याने तिला आधार देऊन उभं केलं होतं. एका हातात दिवा, दुसऱ्या हातात भांडंही त्याने सहज पकडलं होतं. त्याची ताकद विलक्षण होती. दररोजच्या कष्ट आणि व्यायामाचा परिणाम स्पष्ट दिसत होता. आता दिवा आणि भांडं फक्त तिच्या शरीराला हलकंसं स्पर्श करत होते, पण संपूर्ण भार शिवायने स्वतः उचलला होता. जणू तो आयुष्यभर तिची सगळी ओझी उचलायला तयार झाला होता. शिवायच्या कुटुंबातील सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. आजवर त्यांनी त्याला अशा रूपात कधीच पाहिलं नव्हतं. त्याच्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर होती. त्याचा मुलगा आता अधिक सुखी जीवन जगणार होता आणि त्या आनंदाचं कारण होती त्याची पत्नी. तिच्यामुळे ते आणखी प्रभावित झाले होते. तो सुंदर क्षण छायाचित्रांमध्ये कैद झाला. दोघांनी एकत्र उजवा पाय टाकत घरात प्रवेश केला. नव्या आयुष्याची सुरुवात करत देवघरात दिवा लावण्याची वेळ आली. प्रिया पटकन पुढे सरसावली.
पण शिवायच्या आजीने तिला थांबवलं. बाळा, तू तुझ्या घरात मोठी बहीण असशील, पण या घराची मोठी सून तुझी लहान बहीण नुपूर आहे, म्हणून पहिला दिवा तीच लावेल. हे ऐकून प्रियाचा चेहरा उतरला. तरी ती हसत म्हणाली, आजी, तिला दिवा लावता येत नाही. ती हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी आहे. मी आधी लावते, ती बघून शिकेल. तिच्या बोलण्यातला हलका ठोमणा आजीला स्पष्ट समजला. आजी हसून म्हणाली, आत्तापर्यंत जे झालं ते झालं, पण आता तिला सगळं शिकावं लागेल. ती आता लहान मुलगी नाही, ती विवाहित आहे. या घराची मोठी सून आहे आणि आपल्या कुटुंबाची राणी आहे, म्हणून तिला सगळं शिकवायलाच हवं, नाही का? आजीने नुपूरचा हात धरून तिला पुढे आणलं आणि काडीपेटी देऊन दिवा लावायला सांगितला. नुपूर थोडी संकोचली, पण पुढे येऊन तिने चांदीच्या दिव्यात तेल टाकलं आणि एका काडीने 5ही दिवे पेटवले. हे पाहून आजी हसली. बाळा, तू मंदिरात जातेस का? नुपूरने मान हलवत उत्तर दिलं, हो आजी, प्रत्येक शुक्रवारी मी मंदिरात जाते. यानंतर प्रियाने प्रत्येक दिवा वेगवेगळ्या काड्यांनी पेटवला, पण घरात कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र प्रियासाठी हे थोडं अस्वस्थ करणारं होतं. ती नाराजीने आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली. समीर हसत होता. त्याच्या नजरेतून जणू तो म्हणत होता, काही हरकत नाही. त्याने प्रियाला आपल्या जवळ उभं केलं. दूध आणि फळं दिल्यानंतर नवविवाहितांना त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी पाठवलं गेलं. शिवाय नुपूरला घेऊन आपल्या खोलीत गेला. दार उघडताच ती आत आली आणि खोलीची भव्यता पाहून थक्क झाली. छोट्या हॉस्टेलच्या खोलीत 2-3 मुलींसोबत राहायची सवय असलेल्या नुपूरसाठी इतकी मोठी खोली म्हणजे आश्चर्याने धक्का होता. ती हळू आवाजात म्हणाली, ही खोली इतकी मोठी आहे की माझ्या हॉस्टेलच्या 25 मुली आरामात राहू शकतील. ती चारही बाजूनी बघत होती. तिच्या प्रत्येक भाव, प्रत्येक प्रतिक्रिया शिवाय शांतपणे डोळ्यात साठवत होता. हळूहळू तिने आपल्या नाजूक बोटांनी खोलीतील वस्तूंना स्पर्श केला. ती त्या भव्यतेत हरवून गेली. मग तिने 4 दरवाजे पाहिले आणि आश्चर्याने म्हणाली, इथे अजून 4 खोल्या आहेत. शिवाय हलकस हसला आणि हाताने पहिला दरवाजा उघडायला इशारा केला. नुपूर उत्सुकतेने पुढे गेली. तो वॉशरूम होता. आत डोकावून पाहताच ती शिवायकडे पाहून हसली. वॉशरूम एखाद्या चित्रपटातील सेटसारखं सजलेलं होतं. काचांनी वेढलेला भाग, लांब बाथटब, सगळं स्वप्नासारखं. दुसरा दरवाजा उघडल्यावर शिवाय म्हणाला, आत जा. तो ड्रेसिंग रूम होता. मोठं आरसं, नीटनेटक्या अलमाऱ्या. नुपूरला अलमारी उघडायला संकोच वाटत होता. ती शांत उभी राहिली. तिची ही भावना ओळखून शिवायने स्वतः एक अलमारी उघडली. आत त्याचे कपडे नीट ठेवलेले होते. ऑफिससाठी, घरासाठी, जिमसाठी, वेगवेगळ्या प्रसंगांसाठी. बूट, घड्याळं, आवश्यक वस्तू. नुपूर मनात म्हणाली, एका माणसाला इतक्या कपड्यांची काय गरज? शिवाय दुसऱ्या अलमारीकडे इशारा करत म्हणाला, यात ऑफिसच्या फाईल्स आहेत. ही नेहमी लॉक असते. यात थोडे पैसेही आहेत. तुला काही हवं असेल तर मला सांग. किल्ली इथे ठेवलेली असते. ती शांतपणे ऐकत होती. नंतर त्याने मोठ्या अलमारीकडे इशारा केला, ही तुझ्या कपड्यांसाठी. तो ती उघडणार इतक्यात नुपूर घाईने म्हणाली, राहू द्या, यात काही नसेलच. मी अजून माझं काहीच आणलं नाही. माझे सगळे कपडे हॉस्टेलमध्ये आहेत. फक्त 2 जोड कपडे आणलेत. मग इतकी मोठी कपाट कशाला? ती सतत बोलत होती आणि शिवाय तिच्या निरागसतेत हरवून तिला पाहत होता. त्याने हळूच अलमारी उघडली. नुपूरने डोळे विस्फारले. संपूर्ण कपाट रेशमी आणि डिझायनर साड्यांनी भरलेलं होतं. इतके रंग की जणू इंद्रधनुष्यच. शिवाय म्हणाला, हे सगळं आईने आपल्या सुनेसाठी घेतलं आहे. त्याने दागिन्यांकडेही इशारा केला. सोनं, हिरे जडवलेले दागिने. नुपूरने काहीच स्पर्श केला नाही, पण एका छोट्या झुमक्याला तिने हळूच हातात घेतलं. ती ते अलगद बोटांनी फिरवत होती.
शिवाय तिच्या प्रत्येक छोट्या पसंतीला मनात नोंदवत होता. तो म्हणाला, उरलेल्या 2 अलमाऱ्या अजून रिकाम्या आहेत. तुला जे आवडेल ते घेऊन ठेवू शकतेस. तुझे साधे आरामदायी कपडे आणू शकतेस. तुझं हॉस्टेल कुठे आहे सांग, तिथून सामान मागवू. नुपूर घाईने म्हणाले, नको नको, हॉस्टेलमध्ये फक्त मुली असल्या तरी बाहेरच्यांना आत येऊ देत नाहीत. मी नंतर माझ्या मैत्रिणीला फोन करून मागवेन. बिचारीला अजून माहिती नसेल की माझं लग्न झाले. अचानक सांगितलं तर ती रागवेल. आधी तिला समजावावं लागेल. पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.